नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अभिषेक आंद्रे। तर आज आहे दहीहंडी। तर आज ना खूप दिवसातून आपण आहे ना या दिवसाची वाट पाहत होतो। तर आज तो क्षण आला आहे। तर आज आपण सगळे मित्रमंडळ, मी कांदोलीचा राजा म्हणजे शिवनागेश्वर गोविंदा पथक या पहिल्यापासून आपलं वर्ष 19वे आहे। तर या वर्षी आपण पूर्णपणे चाललो आहे, पूर्ण तयारी झाली आहे। ही किट बघू शकता तुम्ही, पूर्णपणे मस्तपैकी आपल्याला एक किट भेटली आहे। आता आपले बाकीचे सगळे मित्रमंडळी सगळे तयार झाले। बाकी मागच्या साईडला बघू शकता आपल्या याच्यामध्ये गाडीमध्ये आहेत ना अजून टी शर्ट ठेवलेत। काही मित्र राहिले त्यांना टी शर्ट देतो आपण। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर चला, तर आपला हा व्हिडिओ कसा आवडला असेल नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सगळ्यात जास्त प्रमाणात लोकांना शेअर करा। आणि हे तुम्हाला एक सांगतो की कांदोली नगरात पूर्ण ऑल मुंबईमध्ये म्हणजे कांदोलीमध्ये पूर्ण उपनगरामध्ये सर्वात पहिले 8 थराची सलामी टाकणारे म्हणजे हे शिवनागेश्वर गोविंदा पथक कांदोलीचा राजा। हा पहिल्यापासूनच मानाची हांडी ओळखली जाणारी आहे ना, पहिलं हे तर आहे की ज्यांनी पहिल्यापासूनच 8 थराची सलामी दिली। आता त्याच्यानंतर खूप जणांनी दिली, पण आम्ही पहिल्यांदा घेऊन सलामी टोकल्याने हा मान मिळवला। अशा प्रकारे बघू शकता बॅक साईडला पण निघाले सगळे पोरं। तर हा पहिला आपला मान आहे 8 थरांचा। तर आज परत एकदा त्या जोशी त्या उत्साहाने आपण निघतोय दहीहंडीला। तर चला, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया ना। हा व्हिडिओ कसा आवडला ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भजी त्याला काय पाहिजे पुरीला याला ओळखला गे, याला ओळखला, याला ओळखला। आबक अशा प्रकारे प्रोटीन घेऊन चाललेले आहेत। दादा केळी घेऊन चाललाय, बघू शकता। आता प्रत्येकाला केळी घेऊन प्रोटीन टाका देणार आहे। आता बघू शकता प्रसाद आहे देवाचा। काय झालं आता सध्या आजचा दिवस कसा वाटतोय? कार्पेट पण आजचा दिवस जो पण थर नाही लावणार तोपर्यंत काय सांगायचं ते तर बरोबर। मी काय बोललो मंडळाकडे खाणार आहे तिकडे जाऊन फायदा नाही, तुम्ही घ्याच असतो। तुला माझ्या मिररमध्ये 100 रुपये पेट्रोल लागतोय, तुम्ही घरी ना मग आता किट भेटले जेवतो घरी जातो। लांब गेल्यावर बरोबर लेट झालं रे यंदा पण त्याला बोललो ना ते प्रकारे आपले सगळे ग्राउंडवर सगळे पोरं आले। आता सगळे थोड्या टायमामध्ये निघू। स्वरूप भाई काय बोलणार? 8 थर फक्त। हो आपले सगळे बोरं उभे वर मटके लावले। आता ही फोडून एकदा रामाचा जयघोष करून आता आपण निघणार थर लावायला। तर चला, आता थोड्या टायमात आपला राहुल वर चढणार आहे शिडीला, बघू शकता। खूप दिवसातून आपल्या ब्लॉगमध्ये येतोय। ताडजोच्या राजापासून जो गायब झाला होता आतापर्यंत गायबच होता, आज अंडीला आलाय। तर बघू शकता ताडजोच्या राजापासून गायब झाल्यापासून आता तुम्ही भेटताय ब्लॉगमध्ये। काय तुमचं म्हणणं आहे? किती दिवस? मान्य असं आहे की आता हंडी संपली, त्यानंतर फक्त लक्ष द्यायचं आहे गणपतीवरती। अजून काय नाही, अजून काय नाही। बाकी बघू तुमचं जे काय अपडेट आहे ते आपल्या अभिषेकच्या ब्लॉगवर भेटत राहणार। नक्की नक्की। आणि आपला राहुल एनी टाईम आपल्यासोबतच असतो। कोणत्याही गोष्टीला आपल्या ना कमीपणा आणून नाही देत। आतापर्यंत जेवढे पण आहे तेवढं आपल्यासोबत साथ दिली त्याने खूप। याच्यापुढं आपली साथ राहणार आहे। आणि येत्या काही आज हंडी सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण भेटणार आहे परत गणपतीच्या सीझनला। तर चला, आता आपले सर्व मित्रमंडळी आता डायरेक्टली
थर लावणार आहे. त्या थरामध्ये तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला कसं काय आहे ते सगळं दाखवणार. तर चला सुरुवात करूया. आज काय वाटतंय वातावरण तुला? आज कसं वाटतंय? मस्त वातावरण वाटतंय. असं वाटतंय की म्हणजे 8 थर लावावे आम्ही आणि ते लागतील. देवाचे आशीर्वाद आहे आमच्यावरती, ते लागतील. नक्की नक्की. बस आपल्या जागेवाल्याचा आशीर्वाद असला ना आता आपला हांडीला आरामशीर लागणार. तर मग यावर्षी आहे ना जोशामध्ये? अरे एकदम. तर नक्कीच. तर चला आता बाकीचे सगळे मित्र तयार झालेत, फक्त आपल्याला हांडी बोडायची आणि डायरेक्टली निघायचं. तर चला भेटूया. कांदोलीच्या राजाचा विजय असो. कांदोलीच्या राजाचा जोरात बोल. विजय असो. आता सध्या एक छोटासा डेमो सीडीचा चालला आहे प्रॉपरली. आता बघू शकता. प्रॉपर जजमेंट लावून पोरं सीडीचा प्रयत्न करत आहेत. सगळी सराव झालेला आहे, पण कुठे कमी पडायला नको म्हणून आता आपलं पोरं थोडंसं नॉर्मली प्रत्येकाला जागा दाखवतात की कुठं सीडी लावायची, कसं काय करायचं ते. लास्ट एंड मोमेंटला काही प्रॉब्लेम नको. अशा प्रकारे हा चढला. ही सीडी प्रॉपर झाली. उठला उठला. हा तिसऱ्यावाला प्रॉपरली सीडी गेली. तशा प्रकारे इथे एक सेटअप लागलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक सेटअप लागतोय. तिन्हीचा सेटअप आहे. झालेलं आहे सगळं थोडंसं. हा दुसरा वाला चढला. ही मेन सीडी जाणार आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी प्रॅक्टिस झालीच पाहिजे. त्याच्या पाठीमागं स्वरूप चढला आहे. त्याच्या पाठीमागं घोचू चढला आहे. घोचीवर जातोय. घोचू तिसऱ्यावर गेला. सीडीचं जजमेंट बघू शकता तुम्ही. स्वरूपवर दुसरा अजून एक चढला. प्रेम चढलाय. प्रेमच्या पाठीमागं चढला अजून एक आपला मित्र खास. ही 4ची सीडी आपली झालेली आहे प्रॉपरली. आता हीच सीडी आपल्याला थरामध्ये लावायची. तुम्ही बघू शकता. छोटासा टेक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस केली आहे. सीडीचा जजमेंट घेतलं आहे. आता याच्यानंतर आपण थर लावतोय. तर चला आता थराला सुरुवात करूया. आपली पोरं सगळी तिकडं उभी आहेत. कुठं कमी नाही झालं पाहिजे. प्रत्येक प्रॉपरली व्हिडिओ गेला म्हणजे प्रॉपरली आपला सेटअप लागला पाहिजे. तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून सगळं दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. आता प्रॉपरली पोरांनी पूर्ण प्रॉपरली सेटअप लावलेलं आहे. प्रॅक्टिस तो झालेली आहे पूर्ण. आता बाकीचा आता सेटअप ओपन होणार. तर चला डायरेक्ट आता आपण सेटअपपासून सुरुवात करूया. आपला सुरुवात झाली. मधला बेस उभा राहतोय.
सेटअप लागतो. सीडीवाले प्रॉपर आहेत. चला तिसरा सेटअप उभा राहिला. चौथा लागला. 5वा जातोय. जास्त टाइम कंट्रोल असल्यामुळे परत उतरवलं आहे सेटअप. हळूहळू उतरणार. उतरले सगळे सीडीवाले प्रॉपरली. पाच सेटअप लावलेत आपण प्रॉपरली. पाच सेटअप लावून प्रॉपरली आपण खाली उतरवले. बघू शकता. असे तर लावून सलामी देऊन उतरवलेत. तर बघू शकता. उतरले 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 उतरले. सगळ्यांचं रिॲक्शन बघू शकता किती खुश झाले. आनंद लागले. साई बाबा की जय, बोल बजरंग बली की जय,
अशा प्रकारे 6चा आयटम लावून सक्सेसफुल झालेला आहे. तर आता आपण हँडी फोडून घेऊया आणि डायरेक्टली निघूया तर हँडी प्रत्येक सलामी ठोकायला. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता नामाचा जयघोष झालेला आहे. प्रत्येक पोरं खूप उत्साहाने आहे ना, आता बोलतात ना जागेवर थर लावण्याचे आहे ना खूप मोठे चान्सेस आहेत. आता बघूया काय होतं ते. बाप्पा आहे आमच्या पाठीशी, तर नक्कीच आपला सक्सेसफुल हा पॉईंट होणार आहे. आणि कांदोलीचा राजाचा एवढा मोठा आशीर्वाद आहे ना की आत्तापर्यंत आहे ना एकदा पण आम्ही लोक पडलो नाही, एकदा पण नाही. म्हणून आज पूर्ण सक्सेसफुल पॉईंट होता. आणि हा बघा पाठीमागे हंडी फोडली, सक्सेसफुल झालेला आहे. तर आता चला सुरुवात करूया. आयटम सक्सेसफुल करून आता राहुल निघालाय थर लावायला. तर काय वाटतं आता बाबू 8चा आयटम मारायचा आहे. तो पप्पाची कृपाने होईल ते. अरे कांदोलीचा राजाचा आशीर्वाद असला ना तर सक्सेसफुल होणार. व्हिडिओ काढ लोक म्हणजे आनंद घेत आहे. अरे नाही रे बघ सगळ्यांचे चालू आले, प्रत्येक जण निघाले बघू शकता. अशा प्रकारे सगळे पब्लिक निघालेले सक्सेसफुल पॉईंटवर. हा क्राऊड बघू शकता, आता कांदोलीच्या राजाचा क्राऊड आहे. मला बस में ना लड़के लोग को समझा के रखना, नुकसान कोई होना नहीं चाहिए. पॉईंटने निघाले सगळे एक साथ, एक जल्लोषात बघू शकता. अर्धे जण तिकडे उभे. तर चला आपण डायरेक्ट बसमध्ये जाऊया आणि व्हिडिओ डायरेक्टली शूट करायला चालू. बसमध्ये सगळी गँग बसले. बजरंगबली की जय, कांदोलीच्या राजाचा बोला, ईशान कोणाची. त्याला धरून ठेवा. डबल नव्हतं डायला पाहिजे, खाली डायला पाहिजे, असाच पलटे होईल. अशा प्रकारे आपण निघालो हायवेला. एक 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 बाहेर निघालेत. चलो कडक कडक का नरम नरम का. चला अशा प्रकारे पोरं सज्ज झाली आहेत थर लावायला. चला गाडी पूर्ण खाली करा. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता खूप सारे ग्रुप आले आहेत दहीहंडी लावायला. आपण पण इथं आता आयटम ट्राय करणार आहे. बघूया भेटतो का नाही आपल्याला आयटम ट्राय करायला. तर चला तर डायरेक्ट आतमध्ये जाऊया आपण.
अशा प्रकारे आपला क्राऊड चालला आहे फुल जोशमध्ये. वर हांडे लावले बघू शकता. बघूया पहिला आयटम सक्सेस पॉईंट करायचा आपल्याला. खूप ग्रुप आले ते वेगवेगळे आउटसाईडचे. वरच्या गोविंदाला विनंती आहे हात वर करून सरळ उभं राहायचंय. तर तुमची सलामी नाही धरली काय. दोन्ही हात वर करून सरळ उभं राहायचंय.
युवराजा गोविंदाकडे प्रेशर पडला. चला पिवळी गाडी चला पुढे. 8 थर लावतात लक्षात असू द्या. मदत करायची आहे त्यांना. चला पुढे. होय साहेबा चला पुढे चला पुढे चला चला पुढे. इथला कुठला गोविंद आहे त्याला पण चला पुढे चला चला पुढे. नागेश्वर चला ना. होय चला पुढे चला नागेश्वर चला. पथक आहे तिकडे पूर्ण आमची पूर्ण बरोबर 1 2 3 4 5 साई बाबा की जय. 1 2 वरचा सरळ उभा राहायला पाहिजे. पायातलं ताट उभा राहायला पाहिजे. दोन्ही हात वर. आरामात. 8 थर मानाचा गोविंद आहे कांदिवलीचा. पडायचं नाही लक्षात असू द्या. कडा करायचा. ठीक आहे चला गुंडा खेतवाडीचं झालं का तिकडे? हा 3 4 5 आरामात आरामात घाई करायची काय तिकडे. 1 6 लावला 1 5 लावलेला. सभा सभा टोटल 11 जण लागले आज. 6 आणि 5 चौकात पकडा. गोविंदा ओके का? सावकाश उतरा सावकाश उतरा. घाई करू नका. तुमचे खात लागलेले आहेत. सावकाश उतरा. चला डीजे. या आरोग्य सेविका मुंबईमध्ये जवळजवळ 5,500 महिला आहेत आपल्या भगिनी आहेत आणि त्यांचा जो प्रश्न होता जवळजवळ 4,000 रुपये वाढीचा ना किती त्यांचा प्रश्न त्यांचा जो महत्वाचा प्रश्न होता मुंबई महानगरपालिकेकडे तो महिला सेनेचे अध्यक्ष वालम साहेब यांनी सोडला. त्यांनी सोडून दिला. त्या ह्या आरोग्य सेविका आल्या. या तुम्ही सर्वांना हात करायचा. या आरोग्य सेविका या आपापल्या घरी येतात सर्वांना शोधायला. कोरोनापासून ह्या सेविका येत आहेत आणि त्यांचा प्रश्न महिला सेनेने सोडवला आणि ह्या आता गोविंदाला त्या ह्या इकडे बघायचं. सर्वांनी इकडे बघा. इकडे इकडे बघायचं. चला लक्ष ठेवा तिकडे. शिव नागेश्वर ते नागेश्वर आलेत का? नागेश्वर पडायचं नाही. कडक राहायचं आहे. पाय बघा 4थ्या थराचा पाय कडक राहायला पाहिजे. एकदम 1 2 3 4 कडक हा भाऊ एकदम जोरात. तुझ्यासाठी सायराट ठेवलाय. आरामात 1 2 3 4 5 कडक. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 5 6 आणि हा शाबास. आरामात एकदम सावकाश उतर सावकाश उतर. घाई नाही घाई नाही हळू हळू घाई नाही. सावकाश उतरा सावकाश उतरा. हळूहळू. फार छान 7 थर लावलेले आहेत. एकदम सायराट तयार ठेवा. आता डीजे नागेश्वर नाचायचंय तुम्हाला. 7 थर लावलेत तुम्ही. मजा. बोधन 10,000 रुपये 5,000 15,000 अजून कोणी काय काय कमिटमेंट केली आहे. टी शर्ट म्हणजे रेडी राहू दे सगळे.
मारायचा आहे तर हात चान्स आहे, नाही तर काही मत करू आपले साथ मारा, सेफ्टी उतरा, कोणाला लागतात पैसे नाहीत इथं मानासाठी खेळायचं आहे तर खेळा, नाही तर दुसरीकडे खूप काचकूच करू नका, विचार करून आलो लावून टाका. आपण काहीतरी करूयात ना, बाकीची पोरं आहेत ना. पण मी काय बोलतोय, बाकीचे पोरं आहेत ना हे करून टाकत ना. आता पंकज पण आहे आपलं, सॉरी आपण आता बाब्या पण आहे. आपण पॅकिंग टाकूयात आपण, पण मी बोलतो पेढा पण बाहेर आहे, नक्की आपला इल्लू पण आहे ना. आम्ही खेचतो खाली, फक्त हे करायला पाहिजे, पॅकिंग टाकायला पाहिजे. 1-1.5 मिनट हम लोग खींचने के जितना खींचने का है. इथं कोणत्या उद्देशाने आला मग बोलवा मध्ये जाऊया. काय बल्ल्याला पण टाक, बल्ल्या पण आहे. क्रेनवर कोणीही चढायचं नाही आहे. क्रेनवर चढलेल्यांनी खाली उतरायचं आहे. शिव नागेश्वर गोविंदा पथक, कांदोली ईश्वर नाईक पथक आलेला आहे आणि 8 थरांची सलामी देताना आपल्याला मानवी मनोरे रस्त्याना दिसत आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 थर लागलेले आहेत. पाचवा, 6वा, 7वा, 8वा प्रवेश घेण्याची तयारी. विशाल असा काळजी घ्यायची. एका टायमाला एकच थर लावायचा आहे, 2-2 ठिकाणी लावू नका प्लीज. महाराष्ट्र नव महाराष्ट्र विनंती आहे, एका वेळेस एक थर थांबा, थोडा वेळ थांबा, आपल्याला विनंती आहे. आपण पाहतोय शिव नागेश्वर 8 थरांची सलामी देताना पथक, 8 थरांची सलामी देताना शिव नागेश्वर पथक आलेले आहे. सलामी देण्याचा आपल्याला प्रयत्न करतात. 8 थरांचा मागे घेणारा असेल शिव नागेश्वर करतो. गर्दी कमी करायची. सलामी दिली आहे. सुंदर असे 7 थरांची सलामी जय महाराष्ट्र पथकाने दिली आहे. नागेश्वर पथक आपल्या समोर 8 थरांची सलामी देणारे खूप छान.
खूप छान एकदम मस्त. अशा प्रकारे पब्लिक जेवायला बसली. 7 वाजले आज, खूप लेट झाले. तर फटाफट आपण जेवून लगेच निघू. तर चला मी पण जेवून घेतो. आता अशा प्रकारे आपण बसलोय. बघू शकतो तुम्ही पावभाजी खातो. पावभाजी खाऊन आता फटाफट निघूया बाकीच्या दाराला. तर चला. अशा प्रकारे आपण लोखंडवाल्यात आलोय कर लावायला. तर स्प्रिंग रोलमध्ये आता इकडची हंडी फोडून आता आपण जाणार आहे दुसऱ्या साईडला. तर तुम्हाला आता ही हंडी फोडताना मी दाखवतो व्हिडिओ. तर चला, तर डायरेक्ट त्या हंडी फोडताना व्हिडिओ दाखवतो. चला. कालचा वरतोय. घे घे घे. लखन गेला.
6वा तर उठलाय, 7वा तर उठतोय. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. प्रथमच 7व्या थराची सलामी, सुंदर अशी सलामी 7व्या थराची. आणि बाळगोपाळ नागेश्वर मित्र मंडळ 7 थराची सलामी उत्कृष्ट अशी. तर नमस्कार मित्रांनो, मग तुमचा लाडका अभिषेक आंद्रे. तर आपण त्या दिवशी रात्री दहीहंडी पूर्ण लावून तर आपण 2 जागी 3 जागी आपण सलामी दिले. आपल्या एरियामध्येच होतो, स्टेशनच्या त्या साईडला. तिथं आपण सलामी देऊन आपण रात्री आलो आणि तेवढ्यात माझी आहे ना मोबाईलची पूर्णपणे चार्जिंग संपलेली. म्हणजे आपण जास्त काय चार्जिंग आपण सपोर्टर म्हणजे असं काही गोष्टी काही घेऊन गेलो नव्हतं. म्हणजे पॉवर बँक या गोष्टी अशा काही घेऊन गेलो नव्हतं. मला माहीत नव्हतं. मला वाटलेलं चार्जिंग तोपर्यंत चालेल, कारण की आपण जास्त एवढं काही व्हिडिओ शूट नव्हतं करत. ब्लॉग म्हणजे एवढा मोठा खिचत नव्हतो. तर त्याच्यासाठी मला वाटलेलं की चार्जिंग तोपर्यंत पुरेल असं वाटलेलं मला. पण लास्ट एंडपर्यंत रात्रीच्या मला वाटते लगभग वाजले असतील 9:30-10 वाजायला आले असतील त्या मोमेंटला. तर तेव्हा मी काही लक्ष एवढं काही दिलं नाही. तर त्या मोमेंटवर मी व्हिडिओ खेचता अचानक पूर्ण बॅटरी पूर्ण लो झाले आणि मोबाईल डायरेक्ट कट झाला. म्हणजे डायरेक्ट स्विच ऑफ झाला. स्विच ऑफ झाल्यानंतर व्हिडिओ पण तिथंच थांबली. तर मी विचार केला की दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण व्हिडिओ तयार करू. पण दुसऱ्या दिवशी पूर्ण थकलेलं याच्यामुळं काय लवकर उठलो नाही, काय नाही. घरातले पण खूप कामं होते, याच्यामुळं मला काय उठता आलं नाही. मग हा 3रा दिवस आहे आजचा. तर 3ऱ्या दिवशी आपलं तेच दहीहंडीचं आपण पूर्ण शर्ट घालून बसलो आहे. म्हटलं दिवस आठवत होतो मी जरा त्या दिवसाचा, कारण की सकाळपासून आपल्या मित्रांसोबत खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे काही गोष्टी म्हणजे आठवण्यासारख्या आहेत की आम्ही पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही परत दहीहंडी लावू, म्हणजे परत आम्ही थर लावायला रचायला सुरुवात करू. प्लस त्याची सुरुवात कशी काय होते, कसं काय होते, आपण त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे. पण हा जो क्षण होता ना, खूप आनंदाचा क्षण होता. कारण की एकत्र सगळे मित्र आलो, परत दहीहंडी लावले. दहीहंडी लावल्यानंतर प्रत्येक जागी आम्ही व्हिजिट केली. म्हणजे प्रत्येक जागी दहीहंडी लावताना आम्ही पडलो. म्हणजे 2 जागी आम्ही एका जागी पडलो. तर तिथं 3 वेळा ॲटम लावायला गेलो 8चा, पण तो काही सक्सेसफुल झाला नाही. स्वप्न ते स्वप्न राहिलं. पण आम्ही परत जिद्दीने, परत जोशाने, परत आम्ही थर लावण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच हा 8चा ॲटम आम्ही तुम्हाला लावून दाखवणार. कारण की कांदिवली नगरामध्ये ना, पूर्ण कांदिवली नगरामध्ये बोलतो ना आपण 3रा नंबर बोलू शकतो. 3रा नंबर तर हमखास बोलू शकतो. म्हणजे जय जवान, त्याच्यानंतर बोरिवलीचे साईवाले पण आहेत. त्याच्यानंतर 3रा नंबर तर आपला हमखास आहे. कारण की आपण पहिल्या मानाचे कांदिवली नगरामध्ये 8 थर लावलेले आहेत. तर आमचा ॲटम आता असा पुढच्या वर्षी देवाला हीच प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी नक्की 8चा ॲटम लावून थरचा नंतरून 9चा ॲटम लावायचा, पण सक्सेसफुल करायचा. आणि परत एकदा सगळ्यांना दाखवून द्यायचा की शिव नागेश्वर गोविंदा पथक कांदिवलीचा राजा हा पहिला पण होता आणि आता पण आहे आणि पुढं राहणार पण. नाव हे ब्रँडमध्येच आहे. तर सगळ्यांना एक सांगतो, सगळ्या मित्रांना पण सांगतो की भावांनो, तुम्ही पण चांगल्याप्रमाणे थर लावले, चांगल्याप्रमाणे तुम्ही पुढं बोलतो ना आपण खूप तुम्ही प्रत्येक मंडळाने, प्रत्येक म्हणजे आपण बोलतो ना गोविंदाने खूप एन्जॉय केला. कोणाला काही दुखापत झाली नाही. तर सगळ्यांना हीच प्रार्थना करतो की जशी ह्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी येऊन आपल्या मंडळाला पूर्णपणे सपोर्ट केला, तसंच पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या आणि हा जोश आणि हा जयघोष पूर्णपणे आपल्या थरामध्ये दाखवा. पण एवढं आहे की पुढच्या वर्षी मला हमखास माहिती तुम्ही प्रयत्न करणार आणि प्रयत्न केल्यानंतर 8 थर लावून 9 थराची सलामी काय पण करून असेल, जमेल तर करून दाखवायचं. पण एवढं माझं निश्चय आहे. यावर्षी एक ब्लॉगमध्ये दाखवण्याचा हाच आमचा प्रयत्न होता की मंडळामध्ये पोरं एकत्र येऊन कसे एन्जॉयमेंट करतात, काय करतात. असं नाही की आपण कॉम्पिटिशन खेळायला येतो, कॉम्पिटिशनसाठी नाही येत आहे. आम्ही एक एन्जॉयमेंट, आपला जो सण आहे तो सण साजरा करायला येतो आणि सेलिब्रेशन करायला येतो. आम्ही असं म्हणजे दुसऱ्याशी कंपेअर नाही, यांनी 7 थर लावले तर यांनी 8 थर लावले असं नाही.
आम्ही येतो ते मानाचे 8 थर लावायला प्लस आम्ही एन्जॉय करायला. आम्ही कोणाला कम्पेअर करत नाही, कोणत्याही ग्रुपला नाही. कोणत्याही ग्रुपला जरी कम्पेअर करायचं म्हटलं तर काहीच त्याचा फायदा नाही. भांडणं होतात, त्या गोष्टी होतात. म्हणून आम्ही कोणाला काही कम्पेअर करत नाही, काय नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक मंडळाला प्रत्येक यांना एक संदेश देतो की कोणालाही कम्पेअर करू नका आणि गोष्टी वाढवू नका. वाढल्याने कसं भांडणं होतात. त्यापेक्षा आपली मदत करा. ज्याला कोणाला लागला असेल त्याला सपोर्ट करा. त्यांनी सपोर्ट केल्याने काय होतं की मंडळामध्ये नाव पण होतं आणि समोरच्या मंडळाचं पण नाव होतं. म्हणजे ह्या मंडळाने त्या मंडळाला मदत केली, त्या मंडळाने या मंडळाला मदत केली, असं थोडं तुम्ही हे ठेवा. बोलतो ना मित्रपरिवार का याने ना तुम्ही इकडं एकमेकांना कम्पेअर करत बसलं तर काहीच फायदा नाही. आणि शिवनागेश्वर गोविंदा भत्ते हे प्रत्येक मंडळाला मदत करतो, असं नाही की नाही. आता आम्ही बघा, मी आहे त्रिमूर्तीमध्ये म्हणजे त्रिमूर्तीचा राजा या मंडळामध्ये. मग माझा सपोर्ट तिकडं पण असतो, इथं पण असतं. पण ते मंडळवाले ह्या मंडळाला सपोर्ट करतात आणि हे मंडळ त्या मंडळाला. मग मी तिकडं पण असतो आणि इथं पण असतो. त्याच्यामुळे मी आमच्यामध्ये भेदभाव कधीच नसतो. तर चला हा व्हिडिओ एंड करतो. भेटूया लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आता गणपती उत्सव चालू होणार आहे आणि आता तर आगमन तर सगळेच चालू झाले. तर मग काय आता फुल राड आहे. याच्यापुढे जे पण ब्लॉग येणार ते सगळे आपले गणपतीचे रिलेटेड ब्लॉग असणार. आणि काय गोष्टी आहेत ना समजून चाला, लेट येत आहेत ब्लॉग. तर प्रयत्न करतो की याच्यापुढे मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.